श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आणि श्री स्वामी समर्थ यांचे आलेले अनुभव खरोखरच खूप सुंदर असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. योग्य वेळ आली की त्या भक्तांच्या आयुष्यात जे नाही ते सुद्धा स्वामी देऊन टाकत असतात. कारण श्री स्वामी समर्थांसाठी अशक्य असं काही नाही. अशक्य हे शक्य करणारे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामींचे जेव्हा त्यांच्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतात तेव्हा ते खूप अनमोल असतात. ते अनुभव खरोखरच खूप सुंदर असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांच्या शब्दांमध्ये त्यांच्या आयुष्यात झालेले अनुभव, झालेले चमत्कार त्यांनी मांडलेले आहेत. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताई या नाशिक येथील तालुका जुन्नर येथील शारदा बाळूहरे आहेत. तर चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेत, चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा अनुभव सांगायचा आहे ताई तुम्हाला? हा अनुभव सांगायचा मला स्वामींचा अनुभव सांगायचा आहे. हा 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 म्हणून फोन केला. नाव. या नंबरवर मी ऐकत होते ना. हा हा हा. मी ना नाशिकवरून सिन्नर तालुक्यातून बोलते. हा हा. सिन्नर तालुक्यातून. जुन्नर तालुक्यातून आहे का? हा हा सिन्नर तालुका. नाव सांगायचंय का तुम्हाला? हा तुमचं नाव सांगायचं? मग नाव सांगते ना मी माझं. हा. शारदा बाळू हरक. काय? शारदा बाळू हरक. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? मला म्हणजे अनुभव असा आला. माझे दोन्ही पोरं आहे ना. पंढरपूर यात्रेला जायला होते. तिकडं अक्कलकोटला तिकडं. दोघही घरी नव्हते. त्यांचे सहकुटुंब सहपरिवार राहिले होते. हा मग माझे मिस्टर ना आम्ही असं वावरात काम करीत होतो. आणि काम करता करता ते अचानक त्यांना अशी चक्कर आली असे. आणि ते धार दिवशी दारात पडले बर का. अरे बापरे. मग? हा दारात पडले तर मी इतकी जोरात पळत गेले. माझा नातू होता एक. मग ते नाताने म्हणे बाबाला काय झालं म्हणे, बाबाला दिसून नाही राहिलं म्हणे, बाबा पडते का काय म्हणे. धडकन दिवशी पडले तर मी त्यांचं फरशीवर डोकं आदळून देता हातावर झेललं. अरे बापरे. म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर तिथं पोहोचला? हा लवकर म्हणजे असं दारापुढंच आमची शेत आहे ना. म्हणजे जवळच होता का तुम्ही? हा असा इळा फेकून दिला मी हातातून. इतकी जोरात पळत आली का मला ती स्वामींनीच काय बुद्धी दिली असेल. हो ना. आणि मग दारात पडल्यावर ते एकदम बेशुद्ध झाली. त्यांना रक्ताची उलटी झाली. अरे. आणि घरी पोरं नाही कोणी नाही. हातपाय तोंड वाकडं होऊन गेले सगळं. अरे बापरे. हा म्हणजे सोडूनच दिलं होतं मी. आता काही खरं नाही. पोरही घरी नाही. आणि काय आता माझा एक मुलगा 2 नंबरचा वारलेला आहे ना, त्याची बायको होती माझ्या बरोबर. अरे बापरे. ती खूप जोरात रडायला लागली. तिला वाटलं आता हे घरी नाही आणि हे असं काय झालं मामांना. हो ना. मग तिला म्हणले कोणाला तरी फोन लाव म्हणले. ज्याचा नंबर येईल त्याला फोन लाव म्हणले. कोणालाही लाव म्हणले. मग तिने ना माझ्या इथे देर येते त्यांना फोन लावला. ते आले पटकन आले. ते आले
मग यांना एकदम म्हणजे कसा घारडा कसा लागतो माणसाला, एकदम असा घारडा लागला. डोळे बिळे काळे बुबळ राहिलीच नव्हती. अरे बाप. पूर्ण बेशुद्ध होऊन गेली होती. मग तिला काय म्हटली, माझी स्वामी सेवा चालूच आहे. तिला म्हणले तिथून स्वामींची दया घे. ती म्हणती आत्या मला तिथं देवापाशी जायचं नाही. त्या पोराला म्हणले मला स्वामींची दया घे म्हणली. मी हातावरती दया घेतली आणि जशी डॉक्टर असं मांडीवरच होते ना ते माझ्या, म्हणजे सोडूनच दिलं म्हणून असं. आता काही असं विशेष नाही राहिला असं. म्हणजे हालचाल सगळी बंद होऊन गेली. गारडा लागला, मी तोंडात पाणी ओतलं. मग आता काय करायचं, मग ती दया घेतली. विभूती ना रक्षा. विभूती ती घेतली आणि जशी डोक्यापासून उतरवली ना तर डायरेक्ट पायापर्यंत. म्हणजे उतरली का? डोक्यापासून तर अशी पायापर्यंत पूर्ण अंगाला सोडून दिली अशी. पूर्ण अशा ते झोपेलेच होते ना. हो ना, पण तुम्ही त्यांच्या अंगाला लावली ना? त्यांच्या अंगाला म्हणजे डोक्यापासून तर डायरेक्ट पायापर्यंत उतरवायची. आणि मग काय करायचं, मग स्वामींना हात जोडले, डोळे झाकून घेतले. म्हणले तुम्हाला न्यायचं तर न्या, ठेवायचं तर ठेवा, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही काही करू शकता म्हणले. आता तुमच्यावर सोडून दिलं म्हणते. आणि मग ते मी माझे डोळे झाकेलेच, हात जोडेल मी माझ्या मांडीवर, त्यांचं डोकं होतं. ते कधी उठून बसले, ती ताई 3 सेकंदामध्ये ते उठून बसले लगेच. बापरे. सेकंदात बरं का, मिनिट नाही, सेकंद. 3 सेकंदात ते उठून बसले. तुम्ही तर स्वामींना प्रार्थनाच करत होता तोपर्यंतच उठून बसले. स्वामींना नुसती बोलतच होते. तर ती दया जशी चोळली ना तसे ते लगेच हात पाय सगळे वाकडे, म्हणजे पॅरालिसचा धक्काच गेला होता त्यांच्यावर. बापरे. तुम्ही किती दिवस झालं स्वामी सेवा करताय? मी आता जवळ 4 ते 5 वर्ष होत आली मला. आणि वर्षातून एकदा जाते मी अक्कलकोटला. मी काही जास्त वेळेस जाते असं काही नाही, पण मी वर्षातून एकदा का होईना माझी दर गुरुवारी ना स्वामी चरित्र वाचिते मी. मग ते झाल्यानंतर मग काय करायचं, मग ती माझी सूनबाई म्हणती आत्या मामा उठून बसले म्हण. खरोखर उठून बसली. एकदम हात सरळ, पाय सरळ, तोंड वाकडं होऊन गेलो होतं असं एकदम तिरपं. म्हणजे माझ्या अंगाला काटा येतो मला सांगताना, तर रडू येतं मला सांगताना. तुम्ही ते अनुभवलंय ना होता? अनुभवलं म्हणजे असं होतं. हात हीच वेळ होती ह्याची 4चा टाइम होता. बापरे. संध्याकाळचा. मग गाडी आली, आम्ही दवाखान्यात नेलं. पण दवाखान्यात व्यवस्थितच सांगितलं बाबा, आणि त्यांनी सांगितलं की यांना पॅरालिसचा झटका येऊन गेला. पण ते म्हणजे परत पुढं हात वाकडा नाही का पाय वाकडा नाही, एकदम सरळ चालत गेली. अरे वा. म्हणजे स्वामी म्हणजे पॅरालिसचा माणूस सांगा बरं तुम्ही, पॅरालिसच्या माणसाचं कसं असतं? हो ना. उठून चालेल का लगेच? नाही. आणि महत्वाचं म्हणजे पॅरालाइज झाल्यानंतर लगेच शुद्धी पण येत नाही ताई. मग म्हणजे पुढे ना माझी जास्त माझ्या सुनाई करते आणि स्वामी सेवेत आम्ही सगळे स्वामी सेवेत. अरे वा. असं माझा अनुभव आहे. पण आता माझ्या पोराला थोडीशी अडचण येते. मी त्याला म्हटले बाळा तू अक्कलकोटला जाऊन ये, समर्थ तुझं सगळं चांगलं करतील. हो ना. अगदी बरोबर आहे ताई. स्वामी सेवेत आलं ना की स्वामी कोणालाच नाराज करत नाहीत ताई. कोणालाच नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. मला असं अंगाला काटा येतो ते जर मागचे दिवस जर काढले तर. ताई एखाद्याला पॅरालाइज जर झाला ना ताई, तर किती वेळ म्हणजे तो पूर्ण पॅरालाइज तर होतोच, पण उठत नाही माणूस. उठत का? उठत पण नाही. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांचं अर्ध शरीर कधी काम करत नाही. थोडक्यात जरी पॅरालाइज झाला ना तरी तोंड वाकडं होणं, एका बाजूच्या अंगातून म्हणजे ताकद जरा नाही, म्हणजे हात पाय तुम्हाला सांगते, तोंड पूर्ण वाकडं होऊन गेलं होतं. आमची माझी सूनबाई ना इतकी मोठमोठ्याने रडायची. म्हटले बाई तू ना रडू नको, कोणाला तरी फोन कर बाई. फोन केल्यावर कोणीतरी येईल. आले ते, मग गाडीत घालून आम्ही
नाशिक रोडला दवाखान्यात नेलं. हा हा मग व्यवस्थित झाली. 4-5 दिवस ठेवलं बा डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे. पण तिथं माझे तारक मंत्र 11 वेळेस राहते सकाळी. हम्म. आणि दर गुरुवारी ना मी स्वामी चरित्र वाचिते. पूर्ण स्वामी चरित्र वाचता का? हा, पूर्ण वाचिते मी. अरे वा. 1-2 तासात पूर्ण होऊन जातं मला. हा हा वाचन. किती छान ताई. बघा, स्वामींची भक्ती केली ना की स्वामींची भक्ती केल्यानंतर कधीच वाया जात नाही ताई. माझं जर काही डोकं जरी दुखायला लागलं ना, मी स्वामींची दया लावते. काय माझं डोकं मला गोडीच माहिती नाही. अरे वा. हा, एवढा माझा अनुभव आहे. म्हणजे मला स्वतःला माझ्या पोरांवर जरी काही असं हे आलं ना, तरी मी लगेच स्वामींकडे, हो ना. तुम्ही सांभाळा, तुम्ही पाहून घ्या काय करायचं. हो ना, विश्वास आहे स्वामींवर. विश्वास. विश्वास. संकटातून स्वामी बाहेर काढणार हा विश्वास आहे ताई. हा, विश्वास. आणि त्या विश्वासामुळेच प्रत्येक भक्त स्वामींकडे लगेच जात असतो. लगेच जातो. हो ना. मग आम्ही जातो ना, मग यांना लगेच मी तिकडं दवाखान्यात आल्यावर लगेच अक्कलकोटला घेऊन गेली. अरे वा. हा. किती छान. आणि खूप छान. हा. हो, असा अनुभव आहे माझा. हा हा नाही ते खूप. ऐकत होते, त्याच्यावर नंबर आला तुमचा, मग माझ्या मोबाईल मध्ये घेतला तुम्ही हा 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 आणि लावला तुम्हाला असं. हा 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 हो. नाही ताई. हो, श्री स्वामी समर्थ. हो, खूप छान अनुभव आहे. आणि स्वामींनी महत्वाचं म्हणजे त्या संकटात साथ दिली, ते खूप महत्वाचं आहे ताई. खूप महत्वाचं. आणि त्या हं? म्हणजे माझा जो अनुभव आहे मी तो पूर्ण सांगितला. मला असं आलं होतं हा हा माझ्या वेळेस. म्हणजे माझे दोन्ही पोरं घरी नव्हते. हो ना हो ना. त्यावेळेस काही होऊ शकत होतं. काही होऊ शकतं ना असं. हो ना. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. हो. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना हा खूप मोठा आधार असतो. जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना पावलोपावली अनुभव देत असतात. प्रत्येक संकटातून अलगद स्वामी आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात. खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंना आलेला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होणार आहे. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते आता तुमचे आहे. तुम्हाला स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिला तोच अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.